नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 1 भूमितीचे मूलभूत संबोध हे प्रकरण पाहणार आहोत। या प्रकरणामध्ये अनेक घटक आहेत। सर्व घटक आपल्याला या ठिकाणी दिसतायत। सर्वात प्रथम भूमितीचा अगदी मूलभूत घटक तो म्हणजे त्याला आपण बिंदू म्हणतो। या बिंदूपासूनच प्रत्येक भूमितीतील प्रत्येक आकृतीची सुरुवात होत असते। तर असा हा बिंदू म्हणजे त्याला पॉइंट आपण म्हणतो। तर हा पॉइंट म्हणजे काय, तर एखाद्या लेखन साहित्याने काढलेला डॉट या डॉटलाच आपण बिंदू असे म्हणतो। तर हा जो बिंदू आहे तर या कोणतीही आकृती असू द्या, पहा भूमितीमध्ये कोणत्याही आकृतीला हे नाव दिलं गेलं पाहिजे। मग ते ए ते झेड या अक्षरापैकी आपण कोणतंही त्याला एक नाव देऊ शकतो। तर या ठिकाणी बिंदूला ए हे नाव आपण दिलेलं आहे। हे नाव लिहिताना कसं लिहायचं, पहा बिंदूचं नाव लिहिताना बिंदू ए किंवा पॉइंट ए अशा प्रकारे त्याचं नाव लिहायचं। त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लाईन किंवा त्याला आपण रेषा असं म्हणतो। आता ही रेषा म्हणजे काय, तर अशा अनेक बिंदू जेव्हा एका सरळ रेषेमध्ये येतात तेव्हा त्यापासून एक रेषा तयार होते। आता ही रेषा ओळखायची कशी, तर रेषेला दोन्ही बाजूंना बाणाची टोकं असतात। आता या बाणाच्या टोकांचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो की ही जी रेषा आहे ही रेषा दोन्हीही बाजूंना अमर्याद वाढत आहे, म्हणजेच याच्या वाढण्याला काही मर्यादा नाही। म्हणूनच रेषेची आपल्याला कधीही लांबी मोजता येत नाही। आणि या रेषेचं नाव आपल्याला लिहायचं असेल तर ते आपण असं लिहू शकतो, रेषेच्या दोन्ही टोकांवर एक एक बिंदू घेऊन ते दोन्ही बिंदू एकत्र केले तर आपल्याला त्या रेषेचं नाव लिहिता येतं रेषा ए बी किंवा लाईन ए बी। या प्रकारे आपण या रेषेचं नाव लिहू शकतो। त्याच पद्धतीने पुढचा भाग आहे तो म्हणजे रेषाखंड। याला इंग्रजीमध्ये सेगमेंट असंही म्हणतात। आता सेगमेंट म्हणजे काय, तर ठराविक अंतरावरील दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला रेषाखंड असे म्हणतात। आता रेषाखंडाची दोन्ही टोके पहा, ही दोन्ही टोके बिंदूंची आहे, म्हणजे दोन्ही टोकांवर पॉइंट आहे। म्हणजे रेषेची जशी बाणाची टोकं होती तशी या ठिकाणी बिंदूंची टोकं आहे। आणि याचा अर्थ असा होतो की रेषेप्रमाणे रेषाखंड हा अमर्याद दोन्ही बाजूंना वाढत नाही। तर या दोन बिंदूंपाशी या रेषेची वाढण्याची मर्यादा ही संपलेली असते। म्हणून या रेषेची लांबी आपण मोजू शकतो। त्याचबरोबर रेषाखंडाची आकृती जर ओळखायची झाली तर दोन्ही बाजूंना बिंदूची टोकं आहे का पाहायचं। यावरून आपण हा रेषाखंड ओळखू शकतो। या दोनही बिंदूंना, रेषाखंडाच्या टोकांवरील दोन्ही बिंदूंना अंत्यबिंदू किंवा एंड पॉइंट्स असंही म्हणतात। आणि या रेषाखंडाचं नाव आपल्याला जर लिहायचं असेल तर या दोन बिंदूंची नावं एकत्र करून आपण नाव त्याचं लिहू शकतो रेषाखंड पी क्यू, किंवा इंग्रजीमध्ये नाव लिहायचं असेल तर ते सेगमेंट पी क्यू अशा पद्धतीने त्याचं नाव लिहिलं जातं। यानंतर पुढचा जो भाग येतो तो म्हणजे किरण, किंवा त्याला आपण रे असं म्हणतो। आता किरण म्हणजे काय, तर एका ठराविक बिंदूपासून एकाच रेषेमध्ये अमर्याद वाढणाऱ्या रेषेलाच किरण असं म्हणतात। मग किरणाचं एक टोक बिंदूचं असतं, दुसरं टोक बाणाचं असतं। याचा अर्थ असा होतो की ज्या बिंदूपासून किरण वाढायला सुरुवात होते त्या बिंदूपासून तो सरळ एकाच रेषेत वाढत राहतो।
ज्या पद्धतीने सूर्याची किरण जमिनीवर येतात, मध्ये त्याला काही अडथळा न येता ते पृथ्वीवर येतात, त्याच पद्धतीने याला आपण किरण म्हटलंय. म्हणजे एका बिंदूपासून, एका ओरिजिन पासून, याला आरंभ बिंदू असंही म्हणतात, कारण त्या ठिकाणाहून किरण वाढायला सुरुवात झालेली असते. या बिंदूपासून तो सरळ एकाच रेषेत एकाच दिशेने जातो, म्हणून याला किरण असं म्हणतात. आणि किरणाची आकृती आपल्याला ओळखायची असेल तर एका बाजूला बिंदूचं टोक, दुसऱ्या बाजूला बाणाचं टोक असणारी आकृती असेल तर ही आकृती किरणाची आहे असं समजायचं. याचं नाव लिहिताना सुद्धा ज्या पद्धतीने आपण रेषा, सेगमेंट यांची नावं लिहिली त्याच पद्धतीने किरणाचं सुद्धा नाव या ठिकाणी लिहायचं असतं. पण किरणाचं नाव लिहिताना एक लक्षात ठेवायचं की आपण प्रथम बिंदूचं अक्षर घेऊन नंतर बाणाच्या टोकाकडच्या बिंदूचं अक्षर घ्यायचं आणि किरणाचं नाव लिहायचं किरण XY. म्हणजे याचं नाव तुम्ही असं लिहू शकत नाही, YX असं लिहू शकत नाही, कारण बिंदूचं जे टोक आहे ते अक्षर नावामध्ये प्रथम आलं पाहिजे. म्हणून नाव काय तयार होईल, XY. अशा पद्धतीने हे एक मूलभूत भूमितीच्या आकृत्या होत्या त्या आपण पाहिल्या. त्यानंतर पुढचा भाग असा येतो की दोन रेषा आहे, या दोन रेषा एकत्र आल्यानंतर त्यापासून काही आकृत्या तयार होतात. त्यामध्ये सर्वात प्रथम समांतर रेषा, याला आपण पॅरलल लाईन असं म्हणतो. आता पॅरलल लाईन्स म्हणजे काय, तर एकाच प्रतलातील दोन रेषा एकमेकांना छेदत नसतील तर त्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. म्हणजे रेषा या अमर्याद वाढणाऱ्या असतात, त्या कितीही वाढल्या, या दोन रेषा उजवीकडे कितीही वाढल्या किंवा डावीकडे कितीही वाढल्या तरी एकमेकांना त्या कधीही छेदत नाहीत, एकमेकांना कधीही क्रॉस करत नाहीत. म्हणून या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. समांतर या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे पहा, समांतर म्हणजे दोन रेषांमध्ये कधीही अंतर घेतलं, कोणत्याही ठिकाणी अंतर घेतलं तर दोन रेषांमधलं अंतर हे नेहमी समान असतं. म्हणून या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. त्या कधीही एकमेकांना छेदत नाहीत. आणि या दोन आकृतीचं नाव जर आपल्याला लिहायचं असेल किंवा एका ओळीत जर हे रेषा म्हणजे ही आकृती कशाची आहे हे लिहायचं असेल तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. रेषा AB आणि रेषा PQ या समांतर रेषा आहेत. त्याच पद्धतीने जर दोन रेषा एकमेकांना क्रॉस करत असतील आणि क्रॉस केल्यानंतर एका बिंदूमध्ये त्या जर छेदल्या जात असतील तर त्या दोन रेषांना छेदणाऱ्या रेषा किंवा इंटरसेक्टिंग लाईन असं म्हणतात. आता ही या ठिकाणी एक वेगळी आकृती आहे पहा. म्हणजे या दोन रेषा या ठिकाणी आपल्याला छेदलेल्याही दिसत नाही आणि एकमेकांना समांतरही दिसत नाही. म्हणजे या ठिकाणी पहा, या जशा रेषा आपण समांतर पाहिल्या, दोघांमधलं अंतर समान आहे, तसं या दोन रेषांमध्ये पहा, इथे जेवढं अंतर आहे तेवढं या ठिकाणी नाहीये. इथे दोन रेषांमधलं अंतर कमी झालेलं आहे, या ठिकाणी दोन रेषांमधलं अंतर जास्त आहे. म्हणजेच रेषा या अमर्याद वाढणाऱ्या असतात. त्या पद्धतीने जर या रेषा या ठिकाणी अशा आपण वाढवल्या सरळ रेषेमध्ये, या जर रेषा आपण वाढवल्या तर या ठिकाणी ते आपल्याला छेदताना दिसतील. म्हणून या दोन रेषांना आपण पॅरलल लाईन म्हणू शकत नाही, तर या दोन रेषा या इंटरसेक्टिंग लाईनच आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर त्याच पद्धतीने आपण सर्वात प्रथम एका बिंदूविषयी माहिती पाहिली. या प्रकरणामध्ये असा आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो किंवा बऱ्याचदा रिकाम्या जागांसाठी हा प्रश्न येतो की एका बिंदूतून किती रेषा जाऊ शकतात. टिंब रेषा एका बिंदूतून जातात. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर या ठिकाणी आपण हा एक बिंदू घेतलेला आहे, त्याला समजा बिंदूला नाव दिलं बिंदू T. तर या बिंदूतून जाणाऱ्या रेषा आपल्याला दाखवायच्या. तर या ठिकाणी पहा, ही एक रेषा गेली, त्यानंतर ही रेषा या ठिकाणी, त्यानंतर ही रेषा पहा. या सर्व रेषा आपल्याला एकाच बिंदूतून
गेलेल्या दिसतील. म्हणजे सर्व रेषा या एकाच बिंदूमध्ये क्रॉस झालेल्या आहेत. पहा, अशा अनेक रेषा आपल्याला काढता येतात. आता या ठिकाणी एक 7-8 रेषा मी काढलेल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. अशा अनेक रेषा या दोन रेषांच्या मध्ये आपण काढू शकतो. त्यामुळे एका बिंदूतून अनेक म्हणजेच अनंत किंवा असंख्य रेषा जातात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर लक्षात ठेवायचंय, देर आर इन्फिनाइट लाईन्स पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. आता त्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी दोन बिंदू घेतले, कोणतेही दोन बिंदू, समजा याला नाव दिलं मी डी आणि ई, तर असे हे दोन बिंदू मी या ठिकाणी घेतलेत आणि प्रश्न असा येतो की दिलेल्या दोन बिंदूतून किती रेषा काढता येतील. तर अशा दोन बिंदूतून जाणारी फक्त आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. या ठिकाणी पहा, जशी मी ही एक रेषा काढलेली आहे त्यानंतर दुसरी कोणतीही रेषा या ठिकाणी काढता येणार नाही. म्हणून दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. त्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे. या ठिकाणी आपल्याला एक चौकोन दिसतोय, यालाच आपण प्रतल असे म्हणतो किंवा यालाच प्लेन असं म्हणतात. आता प्लेन म्हणजे काय? प्लेन म्हणजे एक सपाट पृष्ठभाग. आणि कसा सपाट पृष्ठभाग? तोही सर्व दिशांनी अमर्याद वाढणारा. म्हणजे या दिशेने तो अमर्याद वाढतो, या दिशेने अमर्याद वाढतो, या दिशेने अमर्याद वाढतो आणि या दिशेने सुद्धा अमर्याद वाढतो. म्हणजे सर्व दिशांनी अमर्याद वाढणाऱ्या अशा सपाट पृष्ठभागालाच प्रतल असे म्हणतात. याला नाव आपण देऊ शकतो प्रतल पी. त्यानंतर यावरच आधारित असाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो की एकरेषीय बिंदू म्हणजे काय? एकरेषीय बिंदू म्हणजेच एकाच रेषेवर येणारे बिंदू. आता एका रेषेवर म्हणजे दोन पेक्षा जास्त बिंदू. हे दोन बिंदू आपण आत्ताच या ठिकाणी पाहिलं, दोन बिंदूमधून जाणारी एक रेषा असते. पण दोन बिंदूंपेक्षा जास्त बिंदू म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेवर असतील तर या बिंदूंना एकरेषीय बिंदू म्हणतात. एकरेषीय बिंदू किंवा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे या सर्व बिंदूतून जाणारी या ठिकाणी पहा एकच रेषा काढता येते, म्हणून याला एकरेषीय बिंदू असं म्हणतात. त्याच पद्धतीने 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदूतून अशी जाणारी एक रेषा काढता येत नसेल तर अशा बिंदूंना काय म्हणणार आपण? अशा बिंदूंना म्हणतात नैकरेषीय बिंदू किंवा नॉन कोलिनियर पॉइंट्स. अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरण 1 मध्ये हे सर्व पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपण शिकलो प्रथम पॉइंट, लाईन, सेगमेंट म्हणजेच रेषाखंड, किरण, पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषा, इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे छेदणाऱ्या रेषा. एका बिंदूतून असंख्य रेषा जातात, दोन बिंदूतून जाणारी आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. सर्व दिशांनी अमर्याद वाढणारा सपाट पृष्ठभाग म्हणजेच प्रतल हे आपण शिकलो. त्याचबरोबर 3 किंवा त्यापेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेवर असतील तर त्या सर्व बिंदूंना एकरेषीय बिंदू असं म्हणतात. आणि 3 किंवा त्यापेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेवर नसतील तर त्या बिंदूंना सुद्धा नैकरेषीय बिंदू असे म्हणतात. हे आपल्याला दाखवायचं झालं तर अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल की हे 3 बिंदूतून जाणारी एक रेषा आपल्याला काढता येत नाही. म्हणून या 3 बिंदूंना बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी यांना नैकरेषीय बिंदू असं म्हणतात. धन्यवाद.